राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे। वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। जवळपास 1 लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी अनेक योजना बंद कराव्या लागणार आहेत। आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागनिहाय बैठकांमध्ये या योजना बंद करायच्या का याचीही चाचपणी सुरू आहे। तर सध्या राज्यात कोणत्या लोकप्रिय योजना आहेत आणि त्यासाठी किती खर्च करण्यात येतोय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी खर्च करण्यात येतोय। यासोबतच बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटींची आहे। मुलींना मोफत उच्च शिक्षण ही योजना 1,800 कोटी रुपयांची आहे। तर युवा प्रशिक्षण योजना 5,500 कोटींची आहे। अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी रुपये याच्यावर खर्च करण्यात येतो। तर लेक लाडकी योजनेसाठी 1,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतोय। तीर्थक्षेत्र दर्शन योजना ही 400 कोटींची आहे। वयोश्री योजना 400 कोटी। तर गाव तिथे गोदाम योजना देखील 341 कोटींची आहे। शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती। पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे। पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू। चला, निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्व योजना कात्री लावून गुंडाळून लाडकी बहीण आणली, मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत। लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील। हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता, तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील। यांची डोकी भ्रष्ट झाली आहेत, विकृत झाली आहेत, अशा पद्धतीचे हे निर्णय घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।